पोरींनो, सीता ऐकणारी, जिजाऊ ऐकणारी, द्रौपदी ऐकणाऱ्या पोरी येत आपण. आपल्या महाराष्ट्रात लव जिहाद सारख्या गोष्टी नाही घडल्या पाहिजे. आपण रामायणाला जपणाऱ्या पोरी आहेत. आपण प्रेमासाठी आई बापाला नाही वाईट केलं पाहिजे. नवरात्र आहे, कितीतरी रातच्या 12 वाजता उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा, आईच्या अंथरुणाजवळ जा, झिजलेले सुरकुत्या पडलेले चेहरे बघा त्यांचे, आणि त्यांच्या पायाला हात लावून शपथ घ्या पोरींनो. हे आईच्या पायावर मस्तक ठेवून शपथ घ्या, आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल आई, पण मायबापा हो, तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. हे नवरात्रीचं सगळ्यात मोठं फळ. तुम्ही वाईट नाहीत ग पोरींनो, तुम्हाला जाण आहे तुमच्या आईबापाची. पण कुणाच्या तरी 4 शब्दांच्या गोड बोलण्याने आईबापाचं सगळं विसरावं इतके वाईट संस्कार नाहीयेत पोरींनो आपल्यावर. कपड्यांवरच जर ज्ञान अवलंबून असतं ना, तर या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी कधी झाली नसते. आठवतीये का आनंदीबाई जोशी? नवऱ्याचा हट्ट आहे, बाई तुला डॉक्टर व्हायचं आहे. भारतामध्ये तेवढी फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन भारतामध्ये मिळावं. इंग्लंड युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला पाठवलंय नवऱ्याने, आणि इंग्लंड युनिव्हर्सिटी सांगतीये जर आमच्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे तर आमचा धर्म आणि आमची संस्कृती स्वीकारा. काय संस्कृती आहे? गुडघ्यापर्यंत स्कर्ट, त्याच्यावर शर्ट, त्याच्यावर टाय, आणि मग कॉलेज. धर्म ख्रिश्चन. आनंदीबाई म्हणले का कपाळाला कुंकू लावून आणि 9वारी साडी डॉक्टर होत नाही का? चल तुला होऊन दाखवते. आमच्या पोरींना जगाशी मेंटेन नाही राहता आला तर ऑकवर्डनेस वाटतो, अनकम्फर्टेबल. सगळं कॉलेज एका साईडला, अख्खी युनिव्हर्सिटी एका साईडला, आणि आनंदीबाई जोशी एका साईडला. अख्खं कॉलेज बेंचवर बसायचं, आनंदीबाई जोशीला मैदानावर खाली फरशीवर बसावं लागायचं. का? फक्त त्यांचा धर्म आणि संस्कृती स्वीकारली नाही म्हणून. तरी माझ्या आनंदीबाई खाली बूट, त्याच्यावर सॉक्स, त्याच्यावर 9वारी, खांद्यावर पदर, कपाळाला कुंकू, गळ्यात डोरलं, हातात हिरव्या बांगड्या घालून या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली आनंदीबाई जोशी. आज इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव टिपलंय त्यांचं. ती आनंदीबाई व्हायचं आहे मला. ज्या राया रावानं गाढवाचा नांगर ज्या मातीतनं फिरवला, त्याच मातीतनं सोन्याचा नांगर फिरवणाऱ्या मासाहेब जिजाऊ व्हायचं आहे मला. ज्या महादेवानं विश्वाला आधार दिला, त्या महादेवाला छत घडवणारी अहिल्याबाई होळकर व्हायचं आहे मला. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा संसार प्रबळतेने सांभाळणारी रमाबाई आंबेडकर व्हायचं आहे मला. अगं सावित्रीबाई फुले व्हायचं आहे मला, कल्पना चावला व्हायचं आहे मला, अगं प्रतिभाताई पाटील व्हायचं आहे मला, अगं जनाई मुक्ताई ज्ञानाई सखूबाई, अगं या संतांच्या परंपरेनं जगायचं आहे मला. चुकताय ग पोरींनो, चुकताय. आई बापाच्या पुढं दैवत नाही. काहीतरी विचारा आईला, का ग एवढी मोकळी देतस मला? बापाला भांडतेस माझ्या कॉलेजसाठी, बापाला भांडतेस मला पैसे द्यावं म्हणून, का ग आई एवढं करतेस माझ्यासाठी? आईच्या तोंडातनं एकच शब्द निघेल, जे मला मिळालं नाही ते मला तुला द्यायचंय म्हणून माझा सगळा अट्टाहास चालू आहे. आणि बरं का आयांनो, तुम्हालाही सांगते, कधीच पोरीला म्हणायचं नाही कशाला लय शिकायचंय, मोठ्या घरचा नवरा कर, टेन्शन मिटतंय. तुला अंधारात नेऊन ठोकली पाहिजे. मग आई म्हणत असेल ना मोठ्या घरचा नवरा करून शिकू नको, तर तुझं चुकतंय माय. माय तुझं चुकतंय. जे तू भोगलंय ते तिला भोगायला लावू नको. तिला स्वतःच्या पायावर उभं कर, तिचं कर्तृत्व सिद्ध करू देऊ दे. अगं तिला समजून दाखवू दे जगाला की स्त्री म्हणजे कमीपणा. मला कौतुक आहे, मी पोरगी आहे त्याचा. कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. जिथं पाहिजे तिथं नम्रता, जिथं पाहिजे तिथं दुर्गा होता आलं पाहिजे पोरींनो. आमच्या वर्गात एक पोरगी आहे, आमच्या वर्गात एक पोरगी आहे, तिला बोलता येत नाही. मी लॉच्या सेकंड इयरला आहे, लॉच्या सेकंड इयरला आहे. आमच्या वर्गात एक पोरगी आहे, सरांनी तिला उभं केलं, उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडी आहे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का? अगं तू वकील होणार आहे, तुला कोण केस देणार? ती म्हणली थतलं बोलू नका. कथलं बोलू? थतलं नाही तर कथलं बोलू? अगं तू लॉला ऍडमिशन घेतलंय पोरी, माझ्या बापाचं स्वप्न होतं पोरगी म्हणते माझ्या बापाचं स्वप्न होतं लॉ. अगं पण तुझे शब्द प्रबळ नाहीत, तुझं वक्तृत्व चांगलं नाही, तू कशी वकिली करणार? वकील सोड, हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्यापर्यंत त्यातला एक जरी विकला ना मास्तर, तुला मास्तरकीची नोकरी सोडून दाखवतो. तू फक्त हे 20 रामायणाच्या ग्रंथातला एक तरी ग्रंथ विकून दाखव.
दुसऱ्या दिवशी लेक्चर भरलं, सरांनी तिला उभा केलं, उभी राहिली, मान खाली घातली. सर म्हणले मला माहित होतं तुला जमणार. पोरीनं वर तोंड करून नम्रतेनं सांगितलं, ठर ठगली गंत ऐकले. सर म्हणले कस काय विकले? लय तो पै म्हणली तर प्रत्येकाच्या दरवाजात जायचे, दरवाजा वाजवायचे. त्यांनी दरवाजा उचलला, त्यांना फक्त म्हणायचं हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण, तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले दिन होय पुढं, तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी ग माय गणिबे का. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं दादा. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं दादा. याच्यापेक्षा 10 पटीने जास्त सैन्य शत्रूचं. तरी आपल्या राजानं 260 पेक्षा जास्त किल्ले त्यांच्या नाकावर टिचून हस्तगत केले. हा इतिहास आहे आपल्या स्वराज्याचा. आपल्या शिवरायांची आवलाद आहे रे आपण. कमी मार्क पडले, चांगल्या कॉलेजला नंबर लागला नाही, आईबाप श्रीमंत नाही, चांगलं गाव भेटलं नाही, व्यापारात यश आलं नाही म्हणून मागे सरकणार ते नाहीयेत रे आपण. कर की ट्राय. कधीपर्यंत नाकायमी मिळेल? कधीपर्यंत अपयश येईल? कधीपर्यंत? एक दिवस तरी जगाच्या मालकाला तुझ्या मस्तकावर यशाच्या रेखा लिहाव्याच लागणार जेव्हा तू प्रयत्नशील आयुष्यभर राहशील. कर ना माय बाबा, कर. विनंती माझी या विषयाकडे. मग काय फार ताकद आहे स्त्रियांमध्ये, फार. फक्त असत्यात जगता न येता सत्यात जगता आलं पाहिजे. सत्य फक्त एवढंच आहे, कष्टाला पर्याय नाही. आणि जगाच्या मालकाशिवाय आपलं कुणी. मग जेव्हा भूत येताना महादेवासमोर नाचायचे, जागेवर आले का तुम्ही? जागेवर आले का? फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबत असते, गाव युस तर सोडायची नसती. हा मग सती मातेला राग आला, सगळ्याला बोलवलं पण माझ्या नवऱ्याला बोलवलं. सती मातेनं आत्मअग्नीमध्ये स्वतःला दहन करायला चालू केलं. कशामध्ये? आत्मअग्नीमध्ये स्वतःला दहन करायला चालू केलं. देवाला कळलं सती जळतीये, देव येईपर्यंत सती जळालेली होती. सतीला उचललं देवाने आणि कैलासाकडे रागात चालली आहेत. पण शरीर जळल्यामुळे शरीराचे भाग पडतायत. मग कुठं नयन पडले, कुठं कान पडले, कुठं भाषा समजून घ्या माझी. शरीराचे प्रत्येक अंग पडत गेले. मग जिथं पाय पडले त्या ठिकाणी नाव झालं पद्मावती. ज्या ठिकाणी नयन पडले त्या ठिकाणी झाली नयना देवी, गडहिंग्लजा देवी. असे अनेक, ताकद लक्षात घ्या, असे अनेक देवींचं शास्त्रामध्ये काही ठिकाणी 56 आणि काही ठिकाणी 108 असं वर्णन आहे. आपण 56 धरूयात बरं का. 56 भाग शरीराचे झाले, त्यातला महत्वाचा भाग म्हणजे पाय. ते जिथं पडले तिचं नाव झालं पद्मावती. आणि कुणाच्या तरी कृपेनं ते आपल्या गावात चरण आले. विचार करा काय भाग्यवान आहे. त्या पद्मावतीचं अधिष्ठान आपल्या गावात आहे. त्या आईच्या चरणाशी बसलाय तुम्ही. ताकद लक्षात घ्या. काय ताकद आहे माय बाप? साधी ताकद आहे का? जिद्दीगालाही जमलं नाही त्या आधी शक्तीनं करावं. फक्त विनंती एवढीच आहे, आपलं समजून घ्या. आपले धर्मग्रंथ आपलं जरा वाचायला शिकायचं आहे. लोक म्हणतात देवाच्या नामात काय ताकद आहे. महाराज, अनगड शहा नावाचा एक फकीर, अनगड शहा नावाचा एक फकीर भिक्षा मागत होता. रामेश्वर शास्त्री तुकोबरायांचा अपमान करून घराकडे निघाले होते. एका नदीमध्ये आंघोळीला गेले. मग ते फकीर म्हणजे भीक मागतात ते फकीर नाही. ज्यांना जगाची फिकीर नाही त्याला म्हणायचं फकीर. आले रामेश्वर शास्त्रीकडे मागायला. आणि मग आल्यानंतर हा विचार केला. शास्त्रीकडे बघून हसले. शास्त्री त्याच्याकडे बघून हसले. आणि हसल्यानंतर फकीर म्हणला, का हसला रे बाबा? माझ्यासारख्या ज्ञानानं तुझ्यासारख्या फकीराकडे बघून हसवं नाही तर काय करा. फारच गर्व आहे तुला ज्ञानाचा. एक काम कर, तू फक्त या पाण्याच्या बाहेर येऊन दाखव, तुला सांगतो मी कोण आहे अनगडशा. रामेश्वर शास्त्री पाण्याच्या बाहेर आले की त्यांच्या अंगाचा दाह चालू व्हायचा, बंदच नाही. पाण्यात गेले की शांत, बाहेर आले की दाह चालू. शेजारचा म्हणलाय, ज्यांचा अपमान करू आलाय त्यांच्या चरणावर जाऊन मस्तक ठेवा, त्याच्याशिवाय दाह थांबणार
रामेश्वर शास्त्री तुकोबारांच्या चरणावर मस्तक ठेवतात. तुकोबारांच्या एका अभंगाने रामेश्वर शास्त्रीचा दाह थांबावा. तुकिता तुलनेसी ब्रह्म. मग शास्त्री म्हणाले तुम्ही तुकोबाराय नाही, तुम्ही अवतार त्या विष्णूचा आहात, ब्रह्माचा आहात, महेशाचा आहात. म्हणून रामेश्वर चरणी अनगड शाह म्हणला कोण आहे असा ज्यानं माझा दाह थांबवला. मग तुकोबार शोधत शोधत अनगड शाह गेले. तुकोबारांकडे बघून त्यांची अभंग रचना ऐकून अनगड शहाने तुकोबारांवर एक दोहा लिहिला. तो दोहा असा होता, तुका तुकासे तुकाराम, तुका तुकासे तुकाराम. तुकाराम आणि तुकोबाराय, राम आणि तुका याच्यात फरक दो नाम, दो अंग एक नाम, दो अंग एक नामावली सांगतात. तुम्हा आम्हा परस्परे एका नामाचीच अंतरे. म्हणजे बाकी सगळं असत्य आहे, मी तुझ्यामुळे हे सत्य आहे. आम्ही विचारलं तुम्ही तुकोबारांचं रामाशी वर्णन करताय. सेतू रामनामाच्या दगडाने सेतू बांधला गेला. त्यावेळेस वर्णन करतात ते दोहामध्ये, एक का सेतू भंग हुआ, एक का सेतू अभंग. एकाचा सेतू भंग तरी झाला, पण 4,500 पायऱ्यांचा हा अभंगाचा सेतू, त्याच्यावर आमच्यासारखी हजारो माणसं चालतात. तो आजही तसाच आहे आणि चंद्र सूर्य तोपर्यंत तसाच राहणार, एवढी ताकद माझ्या तुकोबारात आहे. फक्त माझी विनंती आहे, ज्या माय माऊल्यांना जायचंय त्यांनी आत्ताच जा, कारण फार वेळ कीर्तन चालणार नाहीये. एक 11:45 पर्यंत कीर्तन चालेल. तरी तुम्हाला घाई असेल तर तुम्ही उठून जाऊ शकता. फक्त विनंती एवढी आहे, व्यासपीठाची मर्यादा जरा सांभाळा. हा काही डोंबऱ्याचा खेळ नाही की तुम्हाला बघू वाटेल तोपर्यंत तुम्ही बघणार आणि नाही वाटलं की उठून जाणार. तुम्हाला आज तागायत कीर्तनाचं महात्म्य कळलं नाही, तुम्ही उठायची घाई करताय. आई भाऊने फक्त तुम्हाला उठवायची करून एवढीच विनंती माझी, कारण तिच्याच हातात सगळे. मला राग या गोष्टीचा येतो, एवढ्या प्रौढशील आहात तुम्ही, एवढं वय झालेत आपले. अगं आया आहात तुम्ही, तुम्हालाच कीर्तनाचं महत्व कळत नाही. तुम्ही लेकरांना काय शिकवणार आहे? पण मला सांगा, नवरा पळून चाललाय का तुमचा? मग घर पेटायला लागलंय का? अर्ध्या तासानं काय फरक पडणार आहे? माझं मान्य आहे मला उशीर झालाय, पण मी मुद्दाम केला नाही ना ग. मी सेवा करत करत इथपर्यंत आले ना ग. मग थोडासा विचार करत जा ना ग माय. मी त्या रंगाच्या साड्या घातल्या पण देव घरी येत नाही ग. त्याला कीर्तन बी ऐकावे लागते ती ग माय. तुम्हाला कीर्तन माहित आहे? एका वाक्यात सांगते, जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. ज्या कीर्तनाला माणसांची गरज नाही, जगाचा मालक साक्ष देतो त्याला म्हणायचं कीर्तन. मी सुरुवातीलाच म्हणलं, ज्या कीर्तनाच्या 2 अक्षरांनी वाल्याचे आम्हाला कीर्तनच माहिती नाही. ती काय काय माणसं अजून सुद्धा फोन करून म्हणतात, आता तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी? तुला हो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव महाराज लोकांना घुसवतो बहुतेक, महाराज लोकांना. त्याच्यापेक्षा भंगार तुमचं तुम्हाला आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय? उगत ती तुझं सोयाबीन खुरपी ते मुकादम आहे मी. तुमची सुपारी किती? आता उकळा घालून मुसळातनं काढला पाहिजे सुपारी विचारतो. बरं देऊन देऊन द्याचाल किती? माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे, जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईचे बळ रेडा बोले. विचार करा माझ्या आईच्या घरात किती असं. माझ्या बापाची 65 लाखाची सावकारकी, या बापाची नाही, तुकोबाराची माझ्या तुकोबार. हा माझा जन्माचा बाप, पण तो माझा संप्रदायाचा बाप, ते म्हणजे तुकोबार आहे माझ्या बाप. का तुकोबार आहे. किती लाखाची सावकारकी बोलत जा? किती? 65. आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. आताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबानं 65 लाख. बरं का पिसोळीकर? ठीक का भाऊ?